आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जज काय म्हणाले? म्हणजे नक्की काय झालं? अगं अशी ठोंब्यासारखी काय उभी आहेस? विचारते ना मी तुला काहीतरी. म्हणजे तू ना काय म्हणणार? 6 महिने थांबा म्हणले. थांबा म्हणजे? थांबा म्हणजे स्टॉप, जैसे थे. मग सत्या काही बोलला नाही का? सत्या काय बोलला? काय नाही. 6 महिने कावड्या म्हणलाय कसतर. कुणी बी कुणाला त्रास द्यायचं नाही, कुणी बी कुणाच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. मग 6 महिन्यानं शांततेत घटस्फोट घेऊया म्हणलाय. चला, म्हणजे अजून 6 महिन्यात माझ्याकडे, आणि या 6 महिन्यात ना मी सत्याचा आधार बनून त्याला माझ्या प्रेमात पाडेन. आणि तसंही किती दिवस ही नोकरी करणार आहेस प्रिया तू? बस झाला, काहीतरी करायलाच पाहिजे. तसंही आयती संधी चालून आली तर कशाला गमवायची ना? ही संधी काय मी सोडत नसते. बाई 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 बाई, बाईच्या जन्माला आल्यावर किती कामं करावी लागतात. अवघडच आहे सगळं. हाय ग, जमले. पाणी. गुणाची बाय माझी, माझ्यासाठी पाणी घेऊन आलीस. खरंच दमले होते आज. भारती मावशी, हा, एक मदत पाहिजे होती. आता काय झालं? ती सपना आहे ना, हा, तिच्या बाबांनी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलाय. चांगलंय की मग. आणि त्यात आमच्या घरी, म्हणजे सुर्वेंच्या घरी, दरवर्षी आषाढीला भाविकांसाठी जेवण असते. ही सगळी जबाबदारी आता माझ्यावर आली. मला काय बी कळना. तुम्ही मला मदत कराल प्लीज? अगं पांडुरंगाच्या सेवेला कोण नाही म्हणल वय. तू ना एक काम कर, आधी सामानाची यादी बनव. आणि मदतीसाठी बायका बोलवल्यात का? वय, ते मम्मी साहेब सांगणार आहेत. आपण यादी बनवूया. हा, जा तू कागद आणि पेन घेऊन ये. वय. देवा, सांगा भारती मावशी. आधी 4 लिटर तेल घे. भारती मावशी, अख्ख्या एरियाला अवतान असते. अगं बाई, मग 4 डब्बे तेल घे. हा. एवढं सगळं सामान आणावं लागेल. वय, आता ड्युटी सोडून मला काय जाता यायचं नाही. सत्यालाच फोन करून सांगते. पलमा, कुठली डाळ रे? तूर डाळ का मूग डाळ? हे बाबा, त्या डाळीतलं मला काय कळत नाही. तूर डाळ कुठली, मूग डाळ कुठली, उडीद डाळ कुठली? मला आपले मी दिसेल ती डाळ नेतो घरला. आता आपण तसंच करू, जी डाळ आवडल ती दाबून नेऊ, फक्त कमी नाही पडली पाहिजे. वारकऱ्यांना जेवाय घालणार आहे आपण दरवर्षी पुण्याचं काम करतो. या वर्षी व्यवस्थित झालं पाहिजे, कोणाला कमी पडता कामा नये. बस. आता ह्या कशाला फोन करतात? कोण आहे? वाघमारे. नको उचलू, राहू दे. काय तर डोक्याला आणि शॉट द्यायचे. जाऊ दे, नाही सुचलं. ए, पण काही तर महत्वाचं काम असलं तर काय करू? बघतो तू आता. नाही सुचलं. पण खरंच महत्वाचं काम असलं तर काय करू? सांग की. उचलू? बघ तुझं तू. अरे तू सांग की काय करू ते. आता मी काय सांगणार? बघ तुझं तू. हे तू अडगायच काय रे? एक तर होय म्हण, नाही तर नाही म्हण की. बघ की तुझं तू काय ते. सामान दे. मामा, गुळ 1 किलो द्या. हॅलो. हॅलो. हे बघा, मला ड्युटीवरनं परत नाही येता येणार. हो वाघमारे, ऐकू असल्यावर अपडेट काय देताय? मी विचारलं का तुम्हाला काय? नुसतं फाड फाड बोलण्यापेक्षा समोरचा माणूस काय बोलतोय ते एकदा ऐकून घ्या की. हा हा, बोला. हे बघा, मला ड्युटीमुळे मार्केटमध्ये जाता येणार नाही.
पण मी समजा सामानाची लिस्ट काढली, ती लिस्ट तुम्हाला पाठवते, तुम्ही घेऊन याल का सगळं? 1 मिनिट हा, मी तुम्हाला पाठवते लिस्ट. हॅलो, हा लिस्ट पाठवली. व्यवस्थित आहे का बघा एकदा. हा हाय, व्यवस्थित आहे. हा पण लक्षात ठेवा, देवाचं काम आहे ना म्हणून करतोय. वय पांडुरंगावर उपकारच करताय बघा. अरे एवढंच सामान? बलमा, इटू माऊली सगळं बघत असते बघ, तेव्हा काय बी कमी नाही पडलं पाहिजे. हे सगळं परत कर आणि मी सांगतो ते घे. हे सगळं ठेव आणि सत्य सांगतो ते घेऊन ये. आणि ते मूग डाळ नव्हती, तूर डाळ होती. होय का? हा हे ठेव. सत्य सांगाल ते घे सगळं. बोल. हा. हा एवढं पॅक करा. झालं का सगळं? हा झाले. सत्या, तुला सगळ्यात सगळं कसं कळतं? मग सत्या आता हुशार आहे. चला चला घ्या लवकर. काय मम्मी, आज मूड लईच भारी आहे वाटतं. वय वय, कारण त्या नेबळेटचा माझ्या सत्याच्या भाषेत उद्या कार्यक्रम फिक्स होणार आहे. पण मम्मी जरा जपून बर का, नाहीतर दरवेळेला काहीतरी वेगळं करून दाखवती बघा ती. तुम्ही पडताय तोंडावर. हाणलं का तुझा नाकाचा शेंडा? एक सपनी, ही माया सुरू काय चीज ही तुला वेगळं सांगायला पाहिजे. हे एखाद्याचा बंदोबस्त करण्यात आपला नादच करायचा नसतोय बघ. रे बेट महाराणी, ने बेट महाराणी आल्या का ड्युटी करून स्टेशनाची? मंजू, दमली असशील ना? बस पाणी पी. अगं बस. हे घे पाणी पी. ओ चित्तरकार, आजवर मला विचारलं का कधी पाणी? घरच्याची सोडून बाहेरच्याचीच काळजी असते बघा तुम्हाला. मम्मी, आणा सगळं सामान. केव्हा येतं मम्मी पुढं? अगं हाय मम्मी, सगळं सामान आणले. तुला लिस्ट वाचून दाखवतो. तेलाचं डबं, तांदूळ 25 किलो, मटकी, मूग, काजू, बदाम, पिस्ता, जिरं, चहा पावडर, बेसन पीठ, मैदा, पोहे, मीठ, लाल तिखट, खडा मसाला, चना पावडर, मोहरीचं तेल, तीळ, खसखस, टोमॅटो, मेथी, पालक, कोथिंबीर, कांदा. बलम्या, एवढं समजा कसं काय परफेक्ट केलं तू? मी तर लिस्ट बी दिली नव्हती तुला.
अगं मम्मी, सत्य असताना तुझ्या लिस्टची काय गरज आहे? सत्यानं परफेक्ट लिस्ट काढली. सत्याचं प्लॅनिंग म्हणजे नादच करायचं नाही तर खरंय बाल मी तुझं. ए निवड, बघितलं का माझं कोकरू कसं हुशार आहे ती? नाहीतर तू बघ स्टेशनची ड्युटी करती, त्या शेजारच्या गोट्याची सायकल गेली चोरीला, महिना झालं. हुडकली का? सापडली का तुला? स्वतःच्या तोंडाची माशी हटत नाही, स्टेशनात माशा ठरत बसली असतील. बलमा चला सामानात ठेवा. चला चला चल ते सामान. हाय हिरो, कुठं? हा, तू बनवलीस लिस्ट? मग त्यो बलमा हा, त्यो सुरू झाला आणि मी मध्ये काय बोललो नाही. कारण काय ते जाऊ दे. रवा आणि खसखस मधला फरक तरी कळतो काय? सगळी मेहनत मी केली आणि स्वतःची बडाई मारतोस वे? राहू दे भारी बनवली हा लिस्ट. सत्या काय म्हणत होती रे वाघमारे? ए बलम्या, तुला काय गरज होती रे पुढे पुढे करायची? मी लिस्ट बनवली म्हणून कशाला सांगितलंस? अरे ती लिस्ट खरं तर वाघमारेने बनवली होती आणि मम्मी समोर मी बोललो नाही, कारण उगाच तिला कळलं ना तर तिची चिडचिड होणार आणि मग त्या वराडा खाल्ल्या असत्या. पण तुला लय मी हे आणलं ते आणलं, तांदूळ आणला, रवा आणली, खसखस आणली. तुला तर माहितीये का रवा आणि खसखशीतला फरक? नाही एकसारखंच दिसतेत. मग कशाला तोंडवर करून बोलतो? तुम्ही तर एकदम नवरा बायकोनेच वागायला लागलाय की सत्य दादा. ए कपतो का? राहू द्या अजून 6 महिने. आता होईल हळूहळू सवय तुम्हाला नवरा बायकोवानी वागायची. वहिनी आलं, ऑल द बेस्ट. ए ऑल द बेस्ट. चल
हो वाघमारे, दिसत नाही व्हय मी चेंज करतोय ते. दिसलं की काय करत होता ते. एवढं काय त्यात? माणसाला काही सगळं देत असते होय तेव्हा. कधी तर होत्या चूक, त्यात काय एवढं. टोपी उलटी घातली वाटत. हॅलो, हा बोला की. हा आमचं आवरलंय, मम्मी साहेबांचं आवरलं का बघतो आणि लगेच निघतो. काळजी नका करू, येतो आम्ही घेऊन मम्मी साहेब. हा हा ठेवते मी, बाय. सगळीकडे कशी दिसते मी? एकच नंबर. फोटो काढा. सवय कवे माझा बी घ्या की फोटो. कशी दिसते मी? तुम्ही पण भारी दिसताय सपना वहिनी. अयो खरं की काय? असं फक्त तुम्हालाच वाटते बघा. सत्य दादा. आहा सत्या, कसलं भारी दिसतोय तू. माझं लेकरू कोकरू वागरू. चला आता आरतीची वेळ झाली, आरती करून घेऊयात. या. चला सुरू करायची. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ह्या बघ नाही पडत. वांग्याची भाजी करायची, बटाट्याची भाजी करायची, आणि जी लोक खात नाहीत का नाही त्यांच्यासाठी पिठलं करायचं, आणि मिरचीचा खरडा बी लागल, आणि चपाती कर, भाकरी कर, आणि ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी आणि वरईचा भात करायचा. आओ मम्मी, मेन मेन्यू राहिलाच की वरण भात. हा हा आम्हाला बी आवडते बघा, करायला सांगा. बसा. हा, आणि वरण करायचं, आणि जरा चांगलं टेस्टी कर काय, आणि भात बी लाव. समद्याच्या मुखात घास गेलं पाहिजे, ती ध्यानात ठेव. माया, अगं तू असं बोलते जसं काय सगळं काम ती एकटीच करणार आहे. तिच्या मदतीला माणसं बोलवलीत ना तू?
माणसं कशाला हवीत आपली सपने गप बोलूयात की मदतीला माणसं. हो चित्तरकार, मला काय कळत नाही बाई, एकटीला बरी झोपल का आम्हाला मी. हा माणसं बोलवलेत मदतीला. चला सगळे कवे आपण पुढे जाऊ. हा एक काम करा, तुम्ही व्हा पुढं, मी इथंच थांबतो मंजूच्या मदतीला. तिच्या एकटीवर भार नको पडायला. हो चित्तरकार, तुम्हाला काही कळतं का? हा अहो व्यायाने अवतान दिलं ना तुम्हाला. मग त्यांनी विचारल्यावर काय सांगू मी? का आमचं चित्तरकार आमच्या सुनबाईला मदत करायला घरी थांबल्यात असं सांगू वय? हे बघ, त्यांना जे सांगायचंय ते सांग, पण इथं मी मंजूला असं एकटीला सोडून नाही येणार. सगळा भार तिच्या एकटीवर नको पडायला. जा तुम्ही.